सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आटपाडी येथे या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये असा निर्णय आमचा झालेला आहे की महायुतीच्या माध्यमातून 2014 पासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत निस्वार्थी कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी सिंहाचा वाटा निर्माण केलेला आहे। परंतु महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला फक्त आठवले साहेबांच्या माध्यमातून केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं, परंतु खाली कोणत्याही कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम केलेलं नाही। त्यामुळे आज आरपीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये रोष आहे। भारतीय जनता पार्टींना आज महानगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही जागा आरपीआयला दिल्या गेल्या नाहीत। मग त्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू दे, कोणत्याही गावामध्ये असू दे, कोणत्याही नगरपंचायतीमध्ये असू दे। तर आज आमचा निर्णय जो झालेला आहे, जर भारतीय जनता पार्टीनं सांगली जिल्ह्यामध्ये रिझर्वेशनच्या ज्या जागा आहेत, जिल्हा परिषदेच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, त्या जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिल्याच पाहिजेत। कारण आम्ही आठवले साहेब सातत्यानं सांगतात, आम्ही ज्यांच्या सोबत असतो ते सत्तेत जातात। आज जरी ते बलाढ्य असतील, महाराष्ट्रामध्ये राजकारण कधीही कायमस्वरूपी कुणाची मक्तेदारी असू शकत नाही। त्यामुळे वेळीच त्यांनी आम्हाला योग्य असा मान सन्मान दिला पाहिजे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या ताकदीनं, मोठ्या शक्तीनं सगळ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे आणि आमची आता सध्या ती तयारी चालू आहे। त्यामुळं पुन्हा एकदा मी सांगली जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष या सर्वांना माझी विनंती आहे की आम्ही तुम्हाला ज्या जागा मागितल्या त्या जागेचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो। अन्यथा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वबळावरती निवडणूक लढण्यास तयार आहोत।